नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतो आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर 2 तारखेला होळी झाली, 3 तारखेला रंगपंचमी होती आणि बरोबर 2 दिवसांनी म्हणजे 5 तारखेला आमच्या गावी पालखी आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी येते, आमच्या इथं 2 दिवसांनी येते. त्यामुळे आता निघतोय आम्ही, प्रणाली आणि मी, म्हणजे बाकीची फॅमिली काल रात्री गावाला जायला निघाले, आता पोचले पण असतील. आणि आम्हाला उठायला लेट झालं, त्यामुळे आता 9 वाजलेत. 9 वाजता निघतोय जायला, 2-3 पर्यंत तरी पोचू. आणि बघूया आता रस्ते कसे झालेले आहेत. मागच्या वेळी गेलो तेव्हा मस्त होते एकदम, जायचे पण आणि यायचे पण. आता काय परिस्थिती आहे बघूया. त्याला जाऊन 1 महिना झाला. चला, 1 महिना कुठं 8 दिवस झाले, तर 8 दिवसांनी पळतोय. काय बोलतोय. चला चला नाश्ता करून घेतलाय, कारण का गाडी थांबवणार नाही हा मला माहिती आहे. 4 तास तरी मी पोलादपूरपर्यंत तरी गाडी नाही थांबवणार आहे. त्यानंतर पुढे बघू काय ते. गाडीवर सगळं सामान रेडी केलं. आज पोचेन, उद्या पालखी आणि शुक्रवारी पुन्हा रिटर्न. चला, गणपती बाप्पा मोरया. कारण सॅटर्डे संडे मला जॉबला जायचं आहे, त्यामुळे काही करून शुक्रवारी पोचलोच पाहिजे मी. चुनावट्टीच्या बाहेर पडलो आणि चिपळूणला बघू पोचायला किती वेळ दाखवतोय. 6 तास, 3-4 तरी वाजतील मला पोचायला. त्यानंतर माझा एरियातला अजून एक मित्र आहे, त्याचं गाव खूप मोठं आहे. त्याच्या इकडे 2 महिन्यानंतर पालखी येणार आहे. चला, आपण मुंबई गोवा हायवेला लागलो आहे आणि इथपर्यंत तरी रस्ते व्यवस्थित वाटत आहेत. बघा, नीरा पिऊया. नीरामध्ये पूर्ण पाणीच होता. आणि या मुंबई साईडला ज्या नीरा जेवढ्या भेटतात ना, सगळ्या फेकच असतात. साखरेचं पाणी असं, खडी साखरेचं पाणी. समोर ॲम्ब्युलन्स चालले आणि आतमध्ये मला वाटतं डेड बॉडी असणार, कारण आतमध्ये लोक बसलेत आणि एवढा रस्ता खाली असून पण तो ॲम्ब्युलन्स मला पळवत नाही आहे गाडी. आणि रस्ते खरंच चांगले गेलेत, सुधारणा झाले, पण हे गणपतीपर्यंत टिकतील काय ते माहीत नाही. कारण मी ऐकलेलं आहे की गव्हर्नमेंटचं जे सिमेंट असतं, नॉर्मल आपला जो रेग्युलर सिमेंट असतं, आपण जे घरासाठी वगैरे दुकानातून घेतो, त्या सिमेंटमध्ये आणि ह्या सिमेंटमध्ये खूप फरक असतं. म्हणजे ते 100% आहे, तर हे 20-30% असतं. त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की बोलतात ना, नजर इज रिअल वगैरे, तर ते खरं असतं. तर एक मागच्या 2 वीकपूर्वी एक किस्सा घडला आमच्याबरोबर. प्रणालीच्या पप्पांचं घर होतं, म्हणजे एक 3 वर्षापूर्वी रिकन्स्ट्रक्शनमध्ये गेलं, म्हणजे चाळ होती त्यांची, आणि तिथे त्यांना नवीन घर मिळालं. म्हणजे 3 वर्षात बिल्डिंगचं काम पूर्ण वगैरे होऊन बिल्डिंगमध्ये त्यांना नवीन घर मिळालं. 2 वीकपूर्वी त्यांची पूजा होती, म्हणजे गुरुवारी पूजा होती. आणि आदल्या दिवशी आम्ही सगळी तयारी वगैरे केलेली, अरेंजमेंट वगैरे सगळे पूजेची. आणि गुरुवारी पूजा, त्याच्या आदल्या दिवशी मी इकडे गेलेलो, म्हणजे पोलादपूरला, व्हिडिओच्या कामानिमित्त वगैरे, प्रमोशनच्या. आणि शुक्रवारी पुन्हा येणार होतं मी सकाळी वगैरे निघून, म्हणजे पूजेसाठी वगैरे. तर असा प्लॅन होता. तर गुरुवारी पूजा आणि आदल्या दिवशी बुधवारी. तर रात्री 10 वाजता तिचा कॉल आला मला, एकदम घाबरत. पप्पांना एकदम कसं तरीच व्हायला लागलं, श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो आहे वगैरे. आणि मी बोललो आता मी आहे पोलादपूरला, पॉसिबल नाही मला लगेच यायला. मी 2-3 मित्रांना कॉल केला, म्हणजे तिच्या मम्मीनेच सांगितलं त्यांना कॉल कर म्हणून, की आमच्याबरोबर कोण घरातला माणूस नाही, कारण ती एकुलती एक. पप्पा तिचे असं झालं पप्पांना, आणि तिची मम्मी, म्हणजे एवढीच त्यांची फॅमिली. त्यामुळे घरात माणूस कोण नाही की तो हँडल करू शकतो. तर मी काय केलं, मित्रांना कॉल केला, मला असं आहे, फक्त जाऊन या, थोड्या वेळ थांबा आणि या मग रिटर्न. मित्र पण गेले वगैरे. आणि त्याआधी प्रणालीने सगळं प्रोसिजर झाल्यानंतर कॉल केलेला हा मला, काय झालं म्हणून. हे बघा, एवढं सगळे कसे येतात बघा ते. पण तिने नेलं कसं माहिती आहे, जेव्हा एकदमच श्वास घ्यायला प्रॉब्लेम झाला तिचे, तर जवळच्या दवाखान्यातून सांगितलं की त्यांना हॉस्पिटलला न्यावं लागेल मोठ्या. त्यांच्या हातातून गेलेली केस होती, म्हणजे छोट्याशा क्लिनिकमधून.
मग आता तिथून जायला हॉस्पिटलमध्ये रिक्षा नव्हती मिळत पुन्हा. मग तेव्हापर्यंत ती बाहेर येऊन उभी राहिली. तोपर्यंत कोणतरी आमच्या इथला मुलगा आला स्कूटीवर चाललेला. त्यांनी बघितलं. मग त्यांनी सांगितलं बस म्हणून ताई गाडीवरती आपण जाऊया हॉस्पिटलला. ओळखीचा नव्हता तिच्या पण तो व्हिडिओ वगैरे बघत असणार आपल्या, त्यामुळे त्यांनी ओळखला असणार तिला. त्याने ट्रिपल सीट घेऊन ते गेले सोमय हॉस्पिटलला ते विचारायला. तर कळलं की त्यांना हार्ट अटॅक आलेला आणि एकदम मोठा हार्ट अटॅक, ज्यामध्ये जीव पण जाऊ शकतो असा. आणि दुसऱ्या दिवशी मी पोचलो तोपर्यंत. आणि मग दुपारचे जे अँजिओप्लास्टी का काहीतरी असतं त्या हे प्रोसेसचं नाव अँजिओप्लास्टीच वाटतं, त्याचे काहीतरी 15,000 चार्जेस होते. त्यामध्ये कळतं की हार्टमध्ये किती ब्लॉकेज आहेत वगैरे. यांनी चेक केलं, आमच्यासमोर घेऊन गेले आणि रिटर्न दीड तासात रिपोर्ट आले. तेव्हा कळलं यांच्या हार्टमध्ये 3 ब्लॉकेज आहेत, ते पण 99%. 3 ब्लॉकेज आहेत, 90%, 99, 80 असे एकदम. आणि तो डॉक्टर आम्हाला ह्याच्यावरती कम्प्युटरवरती दाखवता आमच्या दोघांना, हे असं आहे करून, ही नस बारीक झाले म्हणजे ते ब्लॉकेज झालेत वगैरे सगळं. म्हणून मी असंच विचारलं किती खर्च येणार यासाठी. डॉक्टरने सांगितलं कमीत कमी 4 लाख 5 लाखपर्यंत होतो किंवा त्यापेक्षा पण जास्त होतो. तर ही लागली रडायला तिथे, म्हणजे एकदम असा चेहरा रडवेला झाला. कारण 4 लाख 5 लाख आपण आणणार कुठून अचानक. आणि त्यानंतर त्यांच्या पप्पांचं आयुष्यमान कार्ड होतं, जे गव्हर्नमेंटने मध्ये सगळ्यांना वाटलेलं प्रत्येकाला. असे 2-3 योजना होत्या. तर इन्क्वायरी केली. त्यानंतर आतमध्ये खूप लोकं आपल्या ओळखीची होती हॉस्पिटलमध्ये. प्रत्येकाने हेल्प केली आपल्याला. म्हणजे जो हिला ओळखायचा येऊन, अरे तुम्ही व्हिडिओ बनवता वगैरे. आणि त्यामध्ये ऑपरेशनपासून ते डिस्चार्जपर्यंतचा सगळा खर्च गव्हर्नमेंट उचलते किंवा त्या योजना उचलतात. मग आम्ही इन्क्वायरी केली आणि मग ते एक योजना आम्हाला सांगितली गेली की महात्मा फुले यांची एक योजना आहे, ज्यामध्ये सगळा खर्च वगैरे गव्हर्नमेंट करते. आणि दुसऱ्याची आम्ही योजनाचा प्रोसेस वगैरे केली. आणि दुसऱ्या दिवशी मेसेज आला की योजना तो हे मंजूर झाले म्हणून. आणि लगेच दुसऱ्याच दिवशी डॉक्टर आला. डॉक्टरांनी सांगितलं उद्या ऑपरेशन आहे. म्हणजे 1 वीक पण नाही झाला आम्हाला, 3 दिवसातच त्यांचं ऑपरेशन पण झालं आणि पूर्ण ओके पण झालं ते दुसऱ्या दिवशी. तर आम्ही फक्त सांगितलं एक छोटंसं ऑपरेशन आहे, तुमच्या इथे ती गाठ आलेली ती फक्त काढायची आहे असं सांगितलं. आणि एवढं मोठं ऑपरेशन सांगितलं असतं तर ते घाबरले वगैरे असते. त्यामुळे आम्ही सांगितलं छोटीशी गाठ आहे ती काढायची आहे, तर काय बिनधास्त ऑपरेशन करा, घाबरू नका आणि होऊन जाईल सगळं. आणि आधी आम्हाला बोलले की नाही आम्ही कशाला घाबरतो आहे असं तसं. आणि जेव्हा ऑपरेशनचा दिवस आला तर आतमध्ये सगळं ते बघून ते घाबरले, आतमध्ये जात नव्हते. तर आम्ही नीट समजवलं, उगा जास्त हे करू नका, छोटंसं ऑपरेशन आहे. त्यामुळे त्यांचं मेंटली आम्ही स्ट्रॉंग केलं आणि पाठवलं आतमध्ये. आणि कमीत कमी दुपारी 4 वाजता ऑपरेशन, संध्याकाळी 4ला ऑपरेशन चालू झालं, ते रात्री 11-11:30ला संपलं. म्हणजे एवढा उशीर कंटिन्यू ऑपरेशन चालू होता. आणि एवढ्या वेळानंतर दुसऱ्या दिवशी पण डॉक्टरने सांगितलं उद्या ते होशमध्ये येतील, शुद्धीत येतील. डॉक्टरने सांगितलं उद्या ते शुद्धीत येतील. पण ते 3 तासातच शुद्धीवर आले रात्री. त्यानंतर डॉक्टरने अजून सांगितलं हे 3 दिवस तरी आमच्या ऑब्झर्वेशन खाली असतात, म्हणजे 3 दिवस तरी रिक्स असते, म्हणजे 3 दिवसात पण काही होऊ शकतं. म्हणून 3 दिवस पण तरी रिक्सच्या टेन्शनमध्ये होतं की काय होतं आहे. तर 3 दिवस त्यांनी दुसऱ्या दिवशी उठल्यावर त्यांना सांगितलं नॉर्मल ऑपरेशन आहे, आता 2 दिवसांनी सोडतील घरी. आणि एकदम ओके झालं ते, म्हणजे एकदम बिंदास आपले फिरायला वगैरे लागले वगैरे आणि सगळं झालं. पण बोलतात ना की नजर इज रिअल. तर कसं का दुसऱ्या दिवशी पूजा होती घराची गृहप्रवेश पूजा होती, वास्तुशांती होती. आणि आदल्या दिवशी बरोबर असं झालं. म्हणजे बाबा केवढा मोठा हे प्रॉब्लेम झालेला तो. आणि एकदम चान्सेस होते की 99% की काही होऊ शकत होतं. आणि परवा 2 दिवसापूर्वी त्यांना घरी आणलं आणि त्यांना सांगितलं, म्हणजे आणि आमचं गावही जायचं पण कन्फर्म नव्हतं की गावाला जायचं आहे. कारण त्यांना जर हॉस्पिटलमध्ये असते तर दिवस रात्र कोणतरी तिथे पाहिजे होतं. आणि प्रणाली पण असायची कंटिन्यू तिथे. त्यामुळे ती बोलत होती नाही जायचं म्हणून गावी. पप्पा तिथे असल्यामुळे मम्मी एकटीच असणार आणि काही लागलं तर पळापळ कोण करेल. तर 2 दिवसापूर्वीच डॉक्टरनी त्यांना डिस्चार्ज दिलं आणि मग आमचं कन्फर्म झालं की गावी जायचं आहे म्हणून आता एकदा घरी सोडल्यावरती. मग त्यांचं ऑपरेशन जसं झालं ना त्याच्या 2 दिवसातच आम्ही म्हणजे ज्या दिवशी ऑपरेशन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीच आम्ही पूजा घेतली. म्हणजे समजा आज रात्री ऑपरेशन कळलं आम्हाला की ऑपरेशन झालं आहे आणि ते ऑलरेडी एका ठिकाणी भाड्याने राहत होते. कारण पुढच्या महिन्यावर गेलं असं तर ते पुन्हा भाडं द्यायला लागलं असतं वगैरे.
आणि ऑलरेडी आपलं घर असताना पुन्हा कशाला भाडं द्यायचं, पूर्ण महिना काढायचा त्या घरात. त्यामुळे यांनी विचार केला चला इकडेच करूया म्हणून. त्यामुळे आज ऑपरेशन झालं आणि लगेच रात्री यांचं कन्फर्म झालं की दुसऱ्या दिवशी आपण पूजा घेऊ. लगेच भटजीला कॉल केला आणि त्यांना सांगितलं असं असं उद्या जी पूजा मागच्या वीकमध्ये होती ती विचारलं की जी पूजा मागच्या वीकमध्ये होती ती पुढच्या वीकमध्ये, म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी घेतली ऑपरेशन झाल्यानंतर. आणि भटजी काय खालीच होता त्यामुळे ते पण आले भटजी. आणि पूजेला आम्ही दोघं बसलेलो, प्रणाली आणि मी. पूजाला म्हणजे त्यांचा हक्क होतं त्याच्या वडिलांचा आणि आईचं बसायला, पण ते दोघेही ते हॉस्पिटलला असल्यामुळे आम्हाला तो बसायचा मान मिळाला. आणि तर मी पण आमच्या इथेच घर घेतलं आहे, चाळीमध्येच घेतलं आहे. म्हणजे मला काही चाळ सोडून जायचं नाही कुठे. माझं घर जिथे आहे त्याच्या बाजूलाच घर घेतलं आहे दुसरं. आणि नक्की ते फ्युचर प्लॅनिंगनी पण घेतलेलं आहे, कारण कधीतरी तिथे जसं यांच्या इकडे आलं बिल्डर प्लॅन म्हणजे कधीतरी होईलच ते, 1 वर्षात 2 वर्षात कधीतरी होईलच. कारण यांच्यापर्यंत तर या गोष्टीवर एक लक्षात आलं माझ्या की तुमचे पण काही आनंदाचे क्षण असतील ते आधीच सेलिब्रेट करू नका. जसं मी केलं आणि माझी व्हिडिओ टाकून दिली की नंबर प्लेट वगैरे सगळं की आता घर होतं आहे असं टाकून दिलं आणि ते आधीच नजरेत आलं लोकांच्या. टाका, आपण कधी जेव्हा ती पूजा होईल त्यानंतर टाकून द्या, म्हणजे सक्सेस झाल्यानंतर. ते आधीच जर टाकलात ना तर खूप लोकांच्या ते नजरेत येतं ते. तर असं काही झालं कांड एकदम. आणि आहेत आता बरे आहेत, ते घरी आहेत. आणि त्यांना एवढ्या गोळ्या दिल्या आहेत ना तिच्या पप्पांना, 13-14 गोळ्याच दिल्या आहेत खायला. हे बघ वाटच बघतायत. मला थांबवलेलं हात केला मला आणि मी पुढे थांबलो तर जा बोलत आहेत. ते वाटच बघत असतात कोण भेटतोय. कॅमेरा लेट बघितला असं. माणगावमध्ये पोचलोय आपण आणि तरी अजून 3-3.5 तास दाखवते पोचायला. वादळ बघ केवढा आलंय. विसरून ये तर जास्त सांगाल रेट मला बघून. तर तिकडे पाळणे आहेत लहान मुलांचे, बघूया कितीला मिळत आहेत. राहील का ह्याच्यात जायला पडायचं नाही तिच्यासाठी कृषिकासाठी. कितीला आहे? ये वाला 220 रुपये का ना, मेरा 150 का है. ये प्लास्टिक है. ये मजबूत है क्या? ये वाला मजबूत है. ये भी कर सकते हैं. नहीं मजबूत कौन सा है दोनों में से? 3 क्वालिटी भाई. वजन ज़्यादा टिकेगा ना. ये वाला 200 किलो वजन चलता है, 100 किलो वजन चलता है. ये कितने का है? ये वाला 600 रुपये. ये वाला बच्चे के लिए ना, ये पूरा निकलेगा ना हां ऐसा पूरा हो जाता है. चला हे मस्त भेटलं आणि क्वालिटी चांगली भेटली. 500 रुपयाला दिलं आपल्याला त्याने. आता हे घेऊन जायचं टेन्शन नाही, कसं नाही यायचं. चल बस. हे बघा इकडं गाडी ठोकले. नाही मी बोले बाईला मूच कशी काय आली. चल पोलादपूरमध्ये पोचलोय आपण आणि नेहमी 4 तासात यायचा प्रयत्न करतो. तर आज 20-25 मिनटं एक्स्ट्रा झालेत. बायको असल्यामुळे कुठे ना कुठे थांबावं लागतं, पाणी पियायला, सरबत पियायला, अशात टाईमपास होता. नेहमी पोलादपूरला थांबतो आलो की. आणि आज पोलादपूरच्या पुढे चाललो आहे खूप दिवसांनी स्वतः ड्राईव्ह करून. बाहेर एवढी गरमी आहे, त्याच्या बोगद्यामध्ये जे असं शिरू ना एकदम अशी थंडी वाजते, म्हणजे डायरेक्ट टेम्परेचर डाऊन होतो तिकडे.
काल रात्री टाकी फुल केलेली आणि इथं येईपर्यंत खेडमध्ये आलो आणि शेवटून दुसरी गाडी आहे ती ब्लिंक करायला लागले, त्यामुळे इथंच खेडमध्येच फुल करून घेतो. खेडमध्ये एक रस्ता खराब भेटला, तो कधीपासून आहे, म्हणजे इथून आलो की एवढी धूळ उडते की सांगू शकत नाही. परशुराम घाटात आपण पोचलो आहे आणि फक्त 47 मिनटं राहिलेत. 47 ते 50 मिनटं राहिलेत आपल्या घरापर्यंत पोचायला. तर आपण चिपळूणमध्ये पोचलो आहे प्रॉपर आणि माझ्या घरी जायला अर्धा तास दाखवत आहे. कुठं आहे? कुठून घ्यायचं आहे? पकडणार कसा तो? कुठं कलीकडवाला आहे? मग इकडं नाही दिसत आहे? मग मागं कशाला घ्यायला लावतेस? विचार कितीला आहे? त्याला कुठली यूज होणार? नायलॉनची आता आहे. आणि ही कसली आहे? ती पण नायलॉन. ही केवढी मोठी आहे? 100 फूट पर्यंत असं. 100 फूट. मागे गणपतीत आलेलो ना, हा इथला ब्रिज तुटलेला पडलेला ब्रिज म्हणजे, आणि त्यामुळे तिकडून फिरून जावं लागायचं आम्हाला. कुठला? खडपोली मार्गे जावं लागायचं आम्हाला. कुठला ब्रिज होता? हाच काय? काय तुटला आहे आता? मग अजून पण आहे तसंच आहे काय यायला? कुठं काय जॉईन केलं आहे? कधी पण ढासळू शकतो तो, व्यवस्थित नाही ब्रिज. यायला तरी बोललं का ब्रिज दाखवते बंद आहे. मला वाटतं तो पुढचा ब्रिज होता खडपोली, तो बंद आहे, म्हणजे ब्रिजचं अजून कामच झालेलं नाही, म्हणून रस्ता अजून फिरवून दाखवत होता तिथून. मला वाटलं आपण रॉंग चाललं आहे की काय. चाललेलं बरोबर. कुठं जातो? हां, हा काय गटार आहे की नदी आहे? मला वाटतं मळ्याचे मासे आहेत वाटतं तिथे. हो रे, बनवशील? किती? 360 किती? 1 किलो. हां, गुगल पे आहे ना तुमच्याकडं? मग पैसे कसे देणार? करा, अजून 2 दिवस आहे आम्ही इकडं, उद्या परत येऊ झाले की. ठीक आहे, चला. आपली खूप दिवसापासून इच्छा होती, बनवून द्या व्यवस्थित. चला, खूप दिवसापासून इच्छा होती खायची मळ्याचे मासे, तर ती आज पूर्ण होईल आणि आज मनासारखे खाता येतील. गरुडाची कशी एखाद्या ह्याच्या पदार्थावर नजर असते, तशी बरोबर नजर. मला खूप दिवसांनी इच्छा होती खाव्या, एकदम मनसोक्त. आज मनसोक्त खाऊ एकदम. आमच्या गावात आता एंट्री करतो आहे, म्हणजे मेन चिपळूण सिटीपासून आमचं गाव कमीत कमी 40 मिनटावर आहे. आणि आता मेन गावामध्ये एंटर केलेलं आहे, तर एक 10 मिनटाच्या आतमध्ये पोचू आपण घरापर्यंत. नदीला पहिलं पाणी आहे का बघतो, पाणी असेल ना तर आंघोळीला येऊया नदीवरती. मागच्या गावापर्यंत रस्ता व्यवस्थित आहे आणि आमच्या गावात पोचलो तर एकदम खडकाळ रस्ता.
हे बघा काय रस्त्याची अवस्था केली. मग इकडे आमचं गणपती विसर्जन होतं. पाणी बघूया, पाणी असलं पाहिजे थोडंफार तरी मजा येईल आंघोळीला. ह्याला पूर्ण आटलंय, थोडे डबकी आहेत. हां तिकडे आहे थोडं पाणी, तिथे येऊ शकतो. बायका कपडे धुत आहेत पुढे. पाणी आहे इकडे. येतो संध्याकाळी. आत्ताच येतो. चला आहे पाणी, एन्जॉय करू. आईला गाडी स्लिप व्हायची भीती वाटते इथून, पूर्ण रेती वगैरे. आईला रस्त्याची अवस्था बघ काय घेरून ठेवले. इकडं कोण काम करतोय की नाही माहीत नाही, पूर्ण रेती आहे आणि असं वाटतं गाडी आता स्लिप होईल की काय. चला फायनली गावात पोचलो आहे. एका ठिकाणी हे आपण आमच्याच काकांचं घर साफ केलं आहे सगळं. रस्ता केला आहे काय तिथपर्यंत? तिथपर्यंत जातो ना. हे बघा माझी मोडली सातच्या इकडे जाऊ. हे बघ पडल बघ. इथनं कुठं रस्ता आहे? ह्याला गावातली लोक ओळखत नाहीत आम्हाला. हा इथून रस्ता आहे. हो काय बोलताय? थांब जरा थांब, चल. हां असं काय बरं आहेत ना? कलिंगड कापते काय जरा बाबू लागेल ते थांब जरा. अजून एक घेऊ ना. हां आणि डायरेक्ट त्यामध्ये टाक. अजून एकदा घ्या. अजून एक. हां हां ठीक आहे मार जरूर. संध्याकाळचे 5:30 वाजले. जेवण वगैरे करून डायरेक्ट नदीवर आलो आहे. आणि एवढ्या उन्हाळ्यात पण पाणी आहे आमच्या इथे, नाही तर पूर्ण सुकलेलं असतं. हां इथं आहे, इथं मधीच वर खाली आहे. हो
दुपारी येताना जे मासे घेतले त्याला बोलते 2 तास लागले धुवायला बोलते. धुवायला नाही, साफ करायला. नळ बंद करा, पाणी येतो म्हणून. सगळी फॅमिली एकत्र आली आहे की नाही मोनिका? माशाला सगळी फॅमिली. मी पण खाणार. तू खाणार ना फिश? हा. किती किती? 2 3 हां बऱ्यापैकी. किती 1.5 किलो घेतले ना किती घेतलेस तुम्ही? आधी 1 किलो, नंतर अजून अर्धा किलो, पाऊण किलो काहीतरी. मला हसायला मासे एवढे का आवडतात सर्वांना? म्हणजे तुला कळलं की माशांमुळे लोक अजून एकत्र येतो. उद्या पण जाशील आणायला, पण उद्या टाईम नाही. उद्या तुला आणि कोणाच्या नवऱ्याला खाली जायचं आणि तुम्हाला हार फुलं पैसे देतील ते घेऊन यायचे. पालखी इथे आल्यानंतर खाली जायचं आम्हाला. इथे जेव्हा येईल ना ते त्यानंतर जा. हा पहिला घर घेते ना ते. तर जे मासे बनवणार आहे ते घरात नाही बनवणार आहे, बाहेर चुलीवर बनवणार आहे. त्यासाठी ही सगळी अरेंजमेंट चाललेली आहे. डबल टेबल हे कॉन्टॅक्ट करू. समीरची ना मी आले की नाही. एवढी शब्द झाले काय? भारती कऱ्या चांगल्या लागतात ना, टेस्ट लागते कैऱ्याने. आजी कैऱ्यात टाकायची. ते विशाल भाऊ पण अरे ठीक. कोमल, कप त्याच्यासाठी त्यांना हा? थोडीशी चहा. कशा टेबलसाठी जाते? कप छान छान नको. नदीवर भेटले मासे. मग अरे बीट आहे. अरे तो याला पाणी नाही टाकत.